खरं तर संजय राऊतांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी पहिल्यांदा ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये एकनाथ शिंदेंचा हसरा फोटो टाकला आणि त्याखाली लिहिलं होतं की तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो कायदेशीररित्या आटोपतोय, अशा पद्धतीचं ते ट्विट होतं। मात्र या ट्विटनंतर संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं हे वक्तव्य सगळ्या देशाने अत्यंत शांतपणे ऐकण्याची गरज आहे। त्यांनी म्हटलं आहे की शिंदेंना त्यांचा पक्ष हा प्रहार किंवा भाजपमध्ये विलीन करावा लागेल, त्या संदर्भात आता त्यांच्या पक्षामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत, अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं असं वक्तव्य केलेलं आहे। आणि हेच वक्तव्य ठाकरेंच्या शिवसेनेचा जो काही कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, ते दाखवून देत आहे। कारण की कपिल सिब्बल ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करतायत, हा युक्तिवाद या सगळ्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा आहे। घटनात्मकदृष्ट्या ज्या पद्धतीने घटनेची मूल्य पायदळी तुडवली जात असल्याचा जो युक्तिवाद आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। अनुसूचित 10चं जे काही उल्लंघन आहे ते कशा पद्धतीने केलं जातंय, हा सुद्धा मुद्दा, हा सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष, यामध्ये राजकीय पक्ष कसा सर्वश्रेष्ठ असतो आणि राजकीय पक्षाचे जे काही निर्णय असतात ते कसे महत्त्वाचे असतात, या सगळ्या संदर्भात सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडून जोरदार असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। आणि याच सगळ्या मुद्द्यांना आज कपिल सिब्बल पुन्हा एकदा हे सगळे मुद्दे मांडताना या प्रत्येक मुद्द्यावरती कागदपत्र त्याचे सबळ पुरावे सादर करतील आणि या पुरावे सादर केल्यानंतर जो काही निर्णय आहे तो आपल्या बाजूने कशा पद्धतीने वळेल, हेच आज कपिल सिब्बल यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट असणार आहे। आणि या सगळ्याच्या माध्यमातून या सगळ्याचं जे पर्क्युलेशन आहे ते संजय राऊत यांनी आज जे काही वक्तव्य केलं त्या सगळ्यामध्ये दिसतंय। या सगळ्याचा सार संजय राऊतांच्या वक्तव्यामध्ये दिसतोय, कारण की संजय राऊतांनी स्पष्टपणाने म्हटलंय की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक जे काही नेते आहेत त्यांची चलबिचल सुरू झालेली आहे, त्यांना त्यांचा पक्ष प्रहार किंवा भाजपमध्ये विलीन करावा लागेल अशा पद्धतीची भीती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे। आणि हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो ज्यावेळेस आपल्या बाजूने न्यायाचं जे काही पारडं आहे ते झुकलेलं असतं। आणि एकंदरीत संजय राऊतांच्या या वक्तव्यामधून हेच आपल्याला पाहायला मिळतं।